रामकृष्ण हरी. आता मी ज्या प्रांगणामध्ये आहे, श्रीराम मंदिर आहे आजिवली, इथे लक्ष्मी चॅरिटेबल नेत्र तपासणी शिबिर चालू आहे. हे बघा, हे ते कुठं पडलं हो? मला माहीत नाही. डॉक्टर मरी, तुमचं नाव काय आहे? हा, नमस्कार. रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे आहे आणि आपल्या नियोजनाप्रमाणे लक्ष्मी चॅरिटेबलच्या माध्यमातून जी आज नेत्र तपासणी आहे, शिबिर आयोजित केलेलं आहे. तर माझी विनंती आहे, तुमचं पूर्ण नाव सांगा जरा 2 शब्दात आपल्या चॅरिटेबलबद्दल, आणि 2 दिवसांनी जिथं तुम्हाला भेटायचं आहे त्या ट्रस्टमध्ये. नमस्कार, मी मारुती गाडगे, लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल. आता माझे मित्र यांच्याबरोबर काल बोलणं झालं माझं, आणि 8 दिवसापूर्वी पण बोलणं झालं. त्याप्रमाणे आम्ही इथे नियोजन केलेलं आहे. डोळ्यांची तपासणी अल्प दरामध्ये, त्यानंतर अल्प दरामध्ये चष्मे वाटप, अल्प दरात शस्त्रक्रिया आणि किंवा मोफत शस्त्रक्रिया, याप्रमाणे नियोजन केलेलं. त्यासोबत लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर प्रियांका मॅडम शिंदे मॅडम, त्या सकाळी लीलावतीवर आपल्याला इथे आलेले खास स्पेशल डायबिटीससाठी. डायबिटीस सर्जन आहे ते. अजून आहे अवेलेबल? हो, आहेत ना. क्या बात आहे. सर्जनसाठी. ओके, छान. त्यानंतर डॉक्टर भावेश जोशी सर आहेत, ते खारघरहून आलेले आहे. खारघर कामध्ये हॉस्पिटल आहे. जनरल फिजिशियन डॉक्टर आहेत. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं की वारे सरांचं, गणेश वारे सर जे प्रसिद्ध दंततज्ञ आहेत, दंतचिकित्सक, त्यांची टीम पण आलेली आहे. डॉक्टर रुपेश सर आलेले आहेत अवेलेबल. त्यांनी पण जवळजवळ 20-25 पेशंटची चेकअप केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला. त्याबद्दल सर्व गोकुळवाल्याची सोसायटी, गोकुळ नगरी, आमची गोकुळ नगरीमध्ये जे स्वागत झालं, जो काही रिस्पॉन्स भेटला, चांगला आहे, खूप छान. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभारी आहोत. बरोबर, पुन्हा अशीच केव्हा तरी 4-6 महिन्यानंतर आपली पंढरपूरची वारी झाल्यानंतर आम्हाला सेवा करण्याची संधी द्याल. नक्की. आमच्या दिंडीला सुद्धा आरोग्य पथक नक्कीच आणि आळंदीच्या पुढे पण असतात. आमचं 2 ठिकाणी असं शिबिर असतं. एक म्हणजे खंडाळा गाव आहे, खंडाळा गावात आमचा रोहिदास वाडा आहे, अगदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही पुण्याच्या पुढे एक आणि पुण्याच्या आते असे 2 शिबिर असतात. खूप धन्यवाद. रामकृष्ण. हे डॉक्टर साहेब आहेत, हे स्वतः माळकरी असल्यामुळे मला पहिल्याच भेटीत माऊली हा शब्द आमच्या जवळच्या येण्याचा एक मार्ग ठरलेला आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.